समोर येते हनी ट्रॅप संदर्भात। यामध्ये आता एकनाथ खडसेंनीही मोठा बॉम्ब टाकलाय। प्रफुल्ल लोढा याने गिरीश महाजन यांच्या संदर्भात आरोप केलेला एक जुना व्हिडिओ दाखवलाय। पत्रकार परिषदेत गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या संदर्भात आरोप करणारा एक जुना व्हिडिओ दाखवत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे। प्रफुल्ल लोढा ज्यांना 2 मुलींच्या अत्याचार प्रकरणात जळगावातनं काल अटक झालेली आहे। हेच प्रफुल्ल लोढा कधी काळी गिरीश महाजनांचे खास होते, मात्र नंतर त्यांच्या बिनसलं आणि प्रफुल्ल लोढा यांनी महाजन यांच्यावर अनेक आरोप केले। एकनाथ खडसे यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये देखील ते महाजन यांवरती आरोप करतायत। मला फक्त एका क्लिक दाबायची बाकी आहे, त्यानंतर देशभरात तहलका माजेल असा आरोप देखील केलाय। एकनाथ खडसेंनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि महाजन रामेश्वर नाईकांवरती आरोप करणारा एक व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एक क्लिक करायचा अवकाश संपूर्ण देशात तहलका माजेल असं म्हटलेलं आहे लोढा यांनी आणि त्या स्वरूपाचा एक त्यांचा बाईट जो आहे तो स्वतः खडसे दाखवत आहे। खडसेंनी यापूर्वी सुद्धा एका सीडीचा उल्लेख केलेला होता आणि जर सीडी दाखवली तर बऱ्याच जणांची बोलती बंद होईल असं काही काळापूर्वी स्वतः खडसे म्हणाले होते आणि आता खडसेही बोलते झालेत। नेमकं काय म्हटले खडसेंनी पाहूयात। प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितलं आणि हे सांगत असताना त्याने हेही सांगितलं या ठिकाणी की मला तुम्ही दमबाजी करू नका, मला पुरावे काय मागतात, माझ्याकडं एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल आणि हिंदुस्थान हादरेल असं नाही। मला हे सांगायचं की तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेलजवळ 3 महिने रोज बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझी खुशामत करत होते। विसरू नका म्हणे ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे। तर प्रफुल्ल लोढाचा 1 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ आहे, त्यात काय आहे पाहूयात। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजित दादा, जयंत पाटील साहेब अशा सुसंस्कृत नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी कार्यकर्ता असून माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। परंतु माजी मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो, तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट 5 महिने अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी व 31 जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती, त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे। आणि मला माजी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस स्टेशनला द्यावे, ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही, मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही। एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तहलका माजून जाईल। परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे। तिच्यात निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे। तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला पुढे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये, कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून थकलेले आहे। तरी याचा जरा विचार करावा आणि मला जास्त पुरावे